विदर्भात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशाच्या पुढे गेले असून अकोल्यात तर पारा 46 अंशावर पोहोचला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात नागरिकांना दिलासा देणारे एक प्रेरणादायी उदाहरण अकोल्यात पाहायला मिळत आहे. अकोला शहराला न्यू तापटिया नगरशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंगचा वापर नागरिकांना करावा लागतो. मात्र रेल्वे गाडी येताच गेट बंद होत असल्याने नागरिकांना प्रखर उन्हात बराच वेळ उभं राहावं लागतं. हीच अडचण ओळखून समाजसेवक निलेश देव यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या ठिकाणी दुचाकी चालकांसाठी ग्रीन नेटच्या माध्यमातून सावलीची व्यवस्था उभी केली आहे. गेल्या 10 वर्षापासून ते सातत्याने हा उपक्रम राबवत असून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नागरिकांसाठी दिलासा निर्माण करत आहे. न्यू तापटिया नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेली ही ग्रीन नेट सावली सध्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. कडक उन्हात गेट उघडण्याची वाट पाहणाऱ्या शेकडो दुचाकी चालकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही निलेश देव यांच्या या कार्याचे कौतुक होत असून खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून आम्ही न्यू तापटिया रेल्वे गेटवर सावली म्हणजे जाळीची सावली निर्माण करतो. कारण की अकोल्यातलं तापमान हे देशाच्या कुठे पहिल्या पातळीवर गेलेलं आहे. अशा वेळेस आपल्याकडनं लोकांना दिलासा द्यावा म्हणून ही सावली आम्ही उपक्रम राबवतो. आणि गेल्या 10 वर्षापासून हा पूल रखडला आहे. अशा वेळेस त्यांना थांबायला जागा हवी याकरता ही सावली उपक्रम ही निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने आम्ही 10 वर्षापासून राबवतो आहे.